या युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिकेतजी म्हात्रे यांना की आपण नानाभाऊ पटोले यांचं स्वागत करावं। मध्ये पक्ष राज्यामध्ये क्रमांक 1 चा पक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये झाला त्या आदरणीय नानाभाऊंचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण नानाभाऊंचं स्वागत करूया। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या जालन्यासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी विजयश्री प्राप्त करत खऱ्या अर्थानं जाहीर किलर ठरले असे कल्याणजी। यानंतर नवी मुंबई शहराचे माजी उपमहापौर सरपंडळी महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन हारार्पण आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करते आहे। या बाजूला माननीय नानाभाऊ पटोले आणि या नवी मुंबई परिसरातील शेवटच्या माणसाचा संवाद व्हावा या उदात्त हेतून मी सुरुवातीला जेव्हा विधानसभा अध्यक्ष होतो मला सरकारने म्हटलं होतं की मी ज्या भागातून आहे त्या भागाला नक्षलवाद आहे, म्हणजे मी निवडून येतो त्या भागात नक्षलवाद आहे। सरकारने मला Z+ सिक्युरिटीचं मला प्रस्ताव दिला होता। मी म्हणालो नाही, Z+ दिला तर मी काही लोकांच्या संपर्कात जाणार नाही, तर प्रोटोकॉल म्हणून त्याने Y+ मला दिली। आणि पण जेव्हा मी राजीनामा देऊन मी काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळेस, कारण की तो काळ तुम्ही पाहिलात, याही नवी मुंबईमध्ये माझे पुतळे जाळण्यात आले होते। ते एका दारू विकणारा जो मोदी आहे आमच्या तिकडे त्या विषयावर ते एक वादळ निर्माण झालं होतं ना। नाही, नरेंद्र मोदी नाही बाबा, नाही तर तुम्ही उलट दाखवणार। ते आमच्याकडे दारू विकणारा एक मोदी होता, त्याच्याबद्दल मी बोललो। पण त्यावेळेस भाजपनी आमच्या नरेंद्र मोदीला म्हटलं म्हणून माझ्या विरोधात किती मोठा बॉल केला होता हे तुम्हाला माहिती आहे। आणि म्हणून मला भीती त्यांच्यापासून आहे असं मी पत्र सरकारला दिलं। माझी जी सुरक्षा ते कायम ठेवावी असं म्हटलेलं होतं, पण त्यांनी मला एक पोलीस पण दिला नाही। मला पोलीस पण नको, म्हणजे इतके वर्ष मी राजकारणात आहे, मी कधी एक पोलीस पण घेतलेला नाही। माझा रेकॉर्ड बघू शकता तुम्ही। आणि मला पोलिसाची गरज पण नाही। मला जनतेची सुरक्षा एवढी मोठी आहे, तर मी जनतेतला माणूस आहे, त्याच्यामुळे मला कधी पोलिसाची गरज पडलेली नाही। पण माझा आक्षेप आहे की ही जी माफिया वृत्तीची लोक जी आहेत, या माफिया वृत्तीच्या लोकांना Y+ आहे ते कशासाठी आहे? जे लोक जेलमध्ये आहे त्यांना पॅरेलवर सोडून किंवा दवाखान्याच्या नावाने तब्येत खराब आहे म्हणून असे किती आरोपी असतील की जेलच्या बाहेर आहेत। दवाखान्याच्या नावाने 5 स्टार व्यवस्था, ललित पाटील नावाचा एक ड्रग माफिया होता जो नाशिकमध्ये सापडला होता, त्याला ससून हॉस्पिटलमध्ये 5 स्टार व्यवस्था होती। 5 स्टार योजनेत त्याच्या मैत्रिणी भेटायच्या व्यवस्था पण होत्या। हे सगळं उघडकीस आलं। म्हणजे सांगायचं तात्पर्य, जेलमध्ये असलेले, जेलमध्ये बाहेर त्यांनी आणलेले लोक, त्यांच्यासाठी पण Y+ आहे। हे कशासाठी एवढं प्रेम आहे? जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी करतात? ठीक आहे, ज्याला प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्या सवलती असतील त्याला दिल्या पाहिजे, त्याला आमचा काही विरोध नाही। त्यांनी Z+ घ्यावं, अजून त्याच्यापेक्षा सुपर काही असेल तर अजून घ्यावं, आम्हाला काही त्याचा विरोध नाही। पण माफिया वृत्तीच्या लोकांना कशासाठी महाराष्ट्रामध्ये Y+ सिक्युरिटी आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी का केली जाते हा प्रश्न विचारण्याचं काम माझं आहे। मी विरोधी पक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे जनतेच्या एक एक पैशाचा हिशोब सरकारने द्यावा आणि तो कसा उलटा खर्च करतोय त्याबद्दलची भूमिका मांडणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी मांडतोय। मला सुरक्षा पाहिजे याच्यासाठी नाही करत। परिणी फुके असे म्हणते की नाना पटोले निवडणूक लढवायला तयार आहे, मागे तुम्हाला संधी द्यावी, थोडक्यात नानांचा विजय झाला असं म्हणतात। कोण येणार, काय येणार, मला त्यांच्याबद्दलची काळजी करायची गरज काय? त्यांनी भाजपने कोणाला ठेवावं काय नाही ठेवायचं त्याला का? मी बिनविरोध मला अरे मला असं बोंबलण्यापेक्षा जाणं त्याच्या पक्षामध्ये तुझा व्हॅल्यू राहिलेला नाही असं दिसतं त्याला। मला पक्षाने द्यावं म्हणजे त्याचा व्हॅल्यू संपला। सांगायचं तात्पर्य असं आहे की कोणाला उभं राहायचंय ते त्यांनी ठरवावं, त्यांच्या पक्षाने ठरवावं, तो त्यांचा भाग आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये आज अशी अवस्था भाजपची आहे की यांचा सुपडा साफ होणार आहे। त्याच्यामुळे हे जे आता हवेत असलेलं भाजप जे आहे त्यांच्याच सर्वेमध्ये आहे, भाजपचं सर्वे आमच्याकडे आलेलं आहे, त्यांच्याच सर्वेमध्ये भाजपचा सुपडा साफ आहे। त्यामुळे असं चिल्लावणे चालवणेवाले लोक चालत राहतात।
तो चालू आहे. मला काही ते फार काही बरोबरीचंही नाही की मी त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आपल्याला दिली पाहिजे. मुद्दा असा आहे की स्वतःला मोठं करण्यासाठी माझं नाव घेतलं तर त्याचं काम आहे ते, तर त्यांना करू द्या. थँक्यू ना. वर्षामध्ये नाही तर लोकसभा लढले ना तुम्ही विधानसभा लढलेले, काय म्हणाल? बघा, महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं आहे की ज्या जागा ज्यांचं मेरिट असेल त्याप्रमाणेच त्या जागा घेतल्या गेल्या पाहिजेत आणि जागा जिंकण्याच्या याच्यावरच आपण लढल्या पाहिजेत. नवी मुंबईमध्ये मधला काळ हा काँग्रेसचा घसरणीचा काळ होता, हे आम्ही मान्य करतो. पण गेल्या 2 वर्षामध्ये काँग्रेसने या ठिकाणी आपली जुनी पाळंमुळं अजून मजबूत केलेली आहे. संघटनात्मक काँग्रेस मजबूत झालेला आहे. त्यामुळे जेव्हा सीट शेअरिंगची मीटिंग आता आमची सुरू होईल त्यावेळेस आम्ही आमचा विषय मांडू आणि नवी मुंबईमध्ये 2 जागा ज्या आहेत त्या दोन्ही जागेबद्दलचा प्रस्ताव आम्ही ठेवू. वाटाघाटीमध्ये जे काही मुद्दे पुढे येतील, कारण की आम्ही सांगू आमची संघटनात्मक, ते सांगतील आणि त्याच्यातून मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय करू. कल्याण काळे यांनी आता मागणी केली भर भाषणामध्ये की यावेळेला तरुणांना कुठेतरी संधी देण्यात यावी विधानसभेला. मी जवळपास 90% आम्ही यावेळेस विधानसभेमध्ये तरुण आणि तरुणींना संधी देणार आहोत. नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीचं आयडेंटिफिकेशन आमचं सुरू झालं. माझ्या भाषणातून उल्लेख केला की आयुर्वेदिक 70 एकरची जागा आहे प्रसिद्ध उद्योगपतीला देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत काँग्रेसची काय भूमिका आहे? विशेष त्याला जोडून सर आहे की मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास आहे, सिडको आहे आणि भाजपच्या आमदारांनी त्या संदर्भामध्ये विरोध दर्शवलेला आहे. मुख्यमंत्री खात्यामधून भाजप हा समाज नाही. हे कमिशनचं चक्कर जे आहे तो हे चक्कर आपल्याला पाहायला मिळते. माझा हिस्सा किती, त्याचा हिस्सा किती, असं वाटाघाटी 3 तोंडाच्या सरकारमुळे तिथं निर्माण होतात आहेत. हे काही जनतेसाठी प्रश्न नाहीत. आज आपण नवी मुंबईमध्ये 2 आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत. त्यांचा विस्तो एकमेकाच्या मधात जात नाही. हिस्सेदारीचा सगळा गुत्तेदारीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण येतो आणि ही जी काही वाटचाल आहे ही सगळं विकवाक करून कसं प्रॉपर्टी आपल्या जमवता येईल आणि त्यांचा गुंडाराज कसा उभा करता येईल या पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यामध्ये हा जो आमदाराचा विरोध जो असेल त्याला हिस्सेदारीचा जो प्रश्न आहे त्याला प्रामाणिकता नाही, पण ते चुकतं आहे हे त्या निदर्शनास आलेलंच आहे. काँग्रेसने जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला, पहिले काँग्रेसनीच केला. नवी मुंबई विमानतळातही हे प्रश्न निर्माण झालेत. आमच्या NUCIच्या अध्यक्षांनी देशमुख यांनी पण एक मुद्दा कोर्टापर्यंत घेऊन गेले. आखरी तर त्या ठिकाणी पुन्हा कोर्टाने आदेश दिले, ते मँग्रोव्हजला त्या ठिकाणी पुन्हा लावायचे आदेश दिलेत. म्हणजे हे कुठल्या लेवलवर चाललेलं आहे, निसर्गाशी खेळतात आहेत आणि पैसा आणि भ्रष्टाचार हाच यांचा एक महत्वाचा भाग राहिलेला आहे आणि तिथून हे सगळे वाद निर्माण होतात. अतुल बेनके हे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे. अतुल बेनके आमच्याकडे असा संपर्क नाही झाला, तर ते कोणाकडे माहित नाही. आणि सर एक मुंबईमध्ये विशेषतः शिंदेच्या शिवसेनेने संपूर्ण दहीहंडी विधानसभेच्या निवडणुकीने सगळीकडे जे आहे दहीहंडी लावण्याचं काम केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिथं मोठी स्पर्धा होणार आहे, कारण की हा भरपूर आहे साठा, त्यामुळे साठ्याचा उपयोग तर केलाच जाणार आहे. तरुणांना खेळायला संधी मिळेल आणि त्या माध्यमातून त्यांना पण याचा अर्थ त्यांनी असा लावू नये की सगळे तरुण तिथं गोळा झालेत म्हणजे यांच्या प्रेमापोटी झालेत असं नाही. त्यांचं जे कौशल्य आहे ते कौशल्य त्यांना दाखवायचं आहे आणि त्या माध्यमातून ती संधी उपलब्ध करायसाठी तरुण तिथं सहभागी होणार आहे. काही हिरो हिरोनी आणतील ते लोक, नुसतं हांडीच्या पारितोषिकच हा महत्वाचा राहणार नाही, त्याच्यात काही पैसे देऊन हिरो हिरोनी आणले जातील आणि त्यांचाही डान्स तिथं होईल. ते मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी सगळ्या घटना होतील, पण याचा अर्थ त्यांनी की मतदान आम्हाला मिळेल असं त्यांनी अर्थ लावू नये.
कारण की आज तरुण जो आहे, या तरुणांच्या पोटावर लाथ या लोकांनी मारले. आपण पाहिलं की परवा पुण्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून MPSCच्या परीक्षेच्यासाठी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मुलं भर पावसामध्ये मुलं मुली बसलेले आपण पाहिले. सरकार त्यांच्याशी बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री अमावस्या पौर्णिमेला त्यांच्या गावात जातात, त्यांचा फोनच लागत नाही. उपमुख्यमंत्री तिकडे दिल्लीला त्यांना जास्त संपर्क ठेवावा लागतं. आणि मग माझा उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला. उपमुख्यमंत्र्याला मी सांगितलं की बाबा ते बघा, तुम्ही ते मुलं मुली पावसात बसलेले आहेत, तुम्ही MPSCच्या अध्यक्षाला कळवा. आता MPSCचा अध्यक्ष जो आहे तो IAS अधिकारी नाही, तो IPS अधिकारी. तो आपला IPS सारखा वागतोय, त्याला काही घेणं देणं नाही. पण ही जी सगळी वाताहत तरुणांच्या आणि त्यांचे आयुष्य बर्बाद करण्याची केलेली आहे, त्याचा तरुणांमध्ये राग आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं की हे तर त्यांना त्यांचं कौशल्य दाखवायची संधी आहे. आणि एक मनोरंजन म्हणून सिने कलाकार येतील त्याचं मनोरंजन करायला, त्यामुळे गर्दीचा अर्थ त्यांनी चुकीचा लावू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.